नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका युवा शेतकऱ्याचा फळबाग पाहण्यासाठी, व्हिजिट करण्यासाठी। मित्रांनो, या शेतकऱ्यांनी मे आणि जूनच्या भरपूर प्रकारच्या पाणी टंचाईमध्ये सुद्धा आपला पपयाचा बाग टिकवून ठेवला। मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे यांच्या भागामध्ये नदी, तलाव किंवा काही विहीर असेल, म्हणजे या मे जूनच्या दरम्यानमध्ये त्याला असा कोणता स्रोत उपलब्ध नाहीये। अशा ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे चांगल्या प्रकारचा फळबाग त्यांनी उगवलेला आहे आणि एक व्यक्तिमत्व स्थापन केलेलं आहे युवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मित्रांनो चर्चित शेतकरी आहे आणि आपण त्या ठिकाणी त्याचा बाग आता पाहण्यासाठी आलेलो आहे, व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। मित्रांनो, आपल्याला त्याच्याकडून संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला देखील त्याहून थोडीशी उत्स्फूर्ती, एक यशोगाथा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो की कशा प्रकारे घरच्यांचा सपोर्ट नसताना सुद्धा चांगल्या प्रकारचं एक फळबाग नियोजन आपल्या युवा शेतकऱ्यांनी आखलेलं आहे। मित्रांनो, आपण लवकरच त्या शेतकऱ्याला भेटणार आहोत आणि त्याच्याकडून सर्व नियोजन, जसं की खत व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन असेल, म्हणजे एवढ्या कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा फळबाग त्यांनी रचवलेला आहे, एक नियोजन केलेलं आहे। आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो, आता मी इथे येण्याच्या पूर्वी बरेच व्यापारी लोक त्यांच्या फळबागामध्ये त्याला बोली करत होते, पाहून जात होते। मित्रांनो, यातूनच मला अंदाज लागला की चांगल्या प्रकारचं एक यशोगाथा त्यांनी रचलेली आहे आणि ही तुमच्यापर्यंत आलीच पाहिजे। मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये थोडा वेळ न घालवता आपण लगेच युवा शेतकऱ्याला भेटूया आणि संपूर्ण संवाद साधूया। त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। भाऊ, सगळ्यात अगोदर आपल्या शेतकरी मित्रांना तुमचं नाव सांगा। शिवारी बाबासाहेब शिंदे, राहणार रामगव्हाण, तालुका घनसंगी, जिल्हा जालना। हो। आणि तुमचं आता जे क्षेत्र आहे पूर्ण किती एकर भरण तुमचं आहे? हे 2.5 एकर आहे। 2.5 एकर। आणि पपईचे टोटल झाडं किती बसले याच्यामध्ये? 1600। शेतकरी मित्रांनो, 2.5 एकर क्षेत्र यांचं आणि 1600 झाडं आता याच्यामध्ये बसलेले आहेत। तर आता या ठिकाणी जसं की आपल्याला हाल दिसते तर का भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि फळांचा थोडासा या ठिकाणी नायनाट झालेला आहे। आता तुम्ही खाली पडलेले सगळे फळं उचललेत का यातले? हो, उचलून बाजूला फेकून दिले। मित्रांनो, याच्यामध्ये खाली बरेच फळं पडले होते त्यांच्या मनानुसार, पण त्यांनी ती उचलून बाजूला फेडले, म्हणजे सडले असतील किंवा काहीतरी त्यांचं पिवळेपणा जाणवला किंवा फळं काही जळून गेले। हे पाण्याच्या याच्यामुळं मित्रांनो याच्यात फरक पडलेला आहे। त्यांनी सगळे फळं उचलून टाकले, कारण खाली चिलटं वगैरे होतात आणि त्याच्यामुळे दुसऱ्या फळावर त्याचं कारण नुकसान होतं। आता जवळपास अंदाजी तुम्हाला याच्यामध्ये किती उत्पन्न मिळेल? एका झाडाचा सरासरी माल किती असेल आता तुमचा, जेवढा हाती लागला तेवढा? सरासरी आता एक 25-30 किलो पर्यंत माल निघन एका झाडाला। 25 ते 30 किलो पर्यंत माल निघन। आणि सगळ्या झाडाचा जर हिशोब लावला, अंदाज हिशोब, तर तुम्हाला किती लाखापर्यंत उत्पन्न मिळेल याचं? एक 5.5-6 लाखापर्यंत उत्पन्न। 5.5 ते 6 लाखापर्यंत। जसं की आता आपल्या शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की जर संपूर्ण फळ हाती लागलं असतं तर तुमचं उत्पन्न किती गेलं असतं? 10-11 लाखापर्यंत गेलं। 10 ते 11 लाखापर्यंत। आता सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो, तुम्ही यांच्या तोंडातून ऐका, तुम्हाला मे मध्ये पाण्याची टंचाई कशी होती? पाण्याची टंचाई म्हणजे पाऊण तास मोटर चालत होती, फक्त झाडं सुकत होते, सगळे झाडं सुकत होते। पाऊण तास मोटर चालायची मित्रांनो, 1600 झाडं आहे, तुम्ही स्वतः अंदाज लावा। पाऊण तास मोटर चालल्याने झाडाला किती पाणी मिळत असेल आणि सर्व झाडं सुकत होते। झाडं जवळपास म्हणजे त्यांनी सोडून द्यायला होता, त्यांचा आधार नव्हता। आणि घरच्यांचा काही सपोर्ट होता का अशा टायमाला? नाही, त्या टायमाला तर घरचे सगळे म्हणत होते की बाबा बाग सुकतोय, आपल्याला उत्पन्न भेटणार नाही, आपल्याला हे झाडं काढून टाकावं लागते। परंतु मी माझ्या जिद्दीवर तुम्ही हार नाही मानली आणि त्यामुळे चांगलं झालं आणि जवळपास 25-30 किलो माल एका झाडाला आज आहे। बघा मित्रांनो, घरच्यांचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यांना हाच मिळाला नाही, म्हणजे घरचे म्हणत होते त्या टायमाला झाडं काढून टाका, कारण आता पाणी पुरवठा होत नाही, पाऊण तास मोटर चालवून सुद्धा झाडाला भोगत नाही। पण मित्रांनो, त्यांनी संयम ठेवला, हार नाही मानली आणि आज प्रत्येक झाडाला 25 ते 30 किलो माल त्यांच्या हाती लागलाय। म्हणजे त्यांनी टाकलेली, तुम्ही याच्यामध्ये लागत किती केली जवळपास अंदाजित तरी बी एक 80-90 हजारापर्यंत, म्हणजे 1 लाखाच्या घरामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुमची लागत झालेली आहे। जवळपास 1 लाखापर्यंत मित्रांनो देण्याला खर्च केलाय। 1600 हिशोबाच्या झाडांनी कमी खर्च केला त्यांनी, पण आता त्यांच्या भागामध्ये काहीच पाण्याचा स्रोत नसल्याने, जसं की नदी, तलाव जे काही असेल, धरण वगैरे यांच्या भागामध्ये नाहीये। यांना स्वतः पावसाचं पाणी आणि जे काही वेरीला त्यांचं साठवण पाणी असेल तेवढ्यातच त्यांनी फळ जगवलंय। हो, आता साधारणतः तुमच्या हिशोबाने पपईचं फळ किती किलो भरतंय? हे 3 किलो पर्यंत बघा, 3 किलो पर्यंत भरण। 3 किलो। आणि आता जसं बाकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे दिसतंय फळबागामध्ये, तुमच्याकडे जवळपास 50 ते 60% माल तुमच्या हातावर आहे सध्या, म्हणजे हे उरलेलं 40%चं कारण काय? जीव गेलेला म्हणजे उन्हाळ्यात त्याला पाणी पुरलं नाही, पावसाळ्यात अतिवृष्टी झाली पावसाची, म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस पडला, लय जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तो माल खराब झाला। 40% माल खराब झालेला आहे सध्या। 40% माल खराब झाला। हो।
मित्रांनो 40% माल खराब झालेला आहे यांचा आणि भाऊच्या म्हणण्यानुसार 40% माल खराब होऊन सुद्धा मे महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या हिशोबाने पाणी नाही पुरलं. म्हणजे आता मे जूनच्या टायमाला प्रत्येक शेतकऱ्याची टंचाईच असते, पाण्याला त्यांच्याकडं साधन उपलब्ध नसते मित्रांनो. आणि यांच्या भागामध्ये तलाव, नदी असेल, जे काही स्रोत असतात पाण्याचे, याचा कोणता साठा उपलब्ध नाही आहे. म्हणजे पावसाच्या पाण्यावरती पूर्ण फळबाग तुमच्या या ठिकाणी यांनी उगवलेला आहे, पूर्ण फळबाग. आता जवळपास 60% माल मित्रांनो तुम्ही बघू इच्छिता, 60% माल यांच्या हाती लागला आहे. आणि आता याला जवळपास डोळा किती पडेल समजा तुमच्या अंदाजाने? 50% डोळा पडलेला आहे त्याला. 50%. आणि व्यापारी वगैरेला काही द्यायलाच तुम्ही काही ठरवलं का काय? आता सध्या अजून एक 20% डोळा पडल्याच्या नंतर याचं देण्याचं ठरणार आहे. कारण व्यापारी येतात, बघतात, परंतु अजून 50% डोळा आहे. याच्यानंतर समज एक 5-6 दिवसांनी देऊन टाकू याला. हे बघा शेतकरी मित्रांनो, आता यांच्या भाऊच्या म्हणण्याप्रमाणे आता याला जवळपास समजा 20% 30% पर्यंत डोळा त्यांनी सांगितला आहे. तसं तर ते 50% म्हणताय, पण आपल्याला समजा साधारणतः 30-40% डोळा पडलेला दिसतोय. आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत पूर्ण 100% डोळा पडत नाही आपल्याला व्यापाऱ्याला माल घालायचा नाही. मित्रांनो, हा संयम आपल्या प्रत्येक शेतकरी, युवा शेतकऱ्यांकडे असला पाहिजे. कारण हे बघा, मी ह्या गोष्टीला मानतो की आता काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे फळांचं नुकसान झालेलं आहे, पण ज्या ठिकाणी मित्रांनो यांचं देखील नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. पण जितका माल त्यांच्या हाती लागलाय ना, त्या हिशोबाने ते सांगतात की आम्हाला व्यापाऱ्याला तवाच द्यायचा आहे. 100% डोळा पडल्याच्या नंतर व्यापाऱ्याला माल त्यांना घालायची तयारी करायची. हो, आता एवढी सगळी माहिती आपण घेतली. याची जात कोणती पपईची आपल्या? ही 15 नंबर जाते. 15 नंबर जाते. आणि आता शेतकऱ्यांना सर्वसामान्य प्रश्न पडला असेल याच्यावरती खत व्यवस्थापन यांनी कसे केले आणि फवारणी वगैरेचं यांनी काय समजा सिस्टम केलं, त्याचं काय नियोजन केलं, तर तुम्ही टोटल याला खताचे डोस किती दिले? याला 3 डोस दिलेले. पहिला डोस कुजलेलं शेणखत आणि सुपर फॉस्फेट. दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे आपण त्याला 10-26 आणि तिसऱ्या खताला दिलेलं आहे आपण पोटॅश. हो, म्हणजे मित्रांनो टोटल यांनी 3 डोस दिलेले आहेत. पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं शेणखत आणि अजून कोणतं सुपर फॉस्फेट दिलेलं आहे. दुसऱ्या डोसामध्ये त्यांनी 10-26 दिलेलं आहे. आणि तिसऱ्या डोसामध्ये आपण पोटॅश दिलेलं आहे. तिसऱ्या डोसामध्ये मित्रांनो पोटॅश यांनी डोस दिलेला आहे. आणि याचं तुम्ही फवारणी वगैरे कशी दिली होती? 19-19 एक फवारणी दिली ती आणि नंतर त्याला ताक आणि गुळ याची एक फवारणी. ताक आणि गुळ. हा, सर्वसाधारणतः बरेच शेतकरी जे पपई बागायतदार असतात ताक आणि गुळची फवारणी करतात. आता मित्रांनो याच्यामधलं एक तथ्य एक समजत नाही की ताक आणि गुळची फवारणी कशामुळे दिली जाते. आता आपण ती भाऊलाच विचारून घ्यात. कारण असं त्याला कोकडा पडल्यासारखा झाला, पानं असे जागेवरचा आखडले, म्हणजे शेंड्याला कोकडा पडतो, त्याच्यामुळे ताक आणि गुळणी ते 100% कव्हर होतं. शेतकरी मित्रांनो, बाहेरचं कोणतंही औषध न वापरता तुमच्याकडे जर गुळ आणि ताक नसलं तरी तुम्ही उपलब्ध करू शकता. जसं की आपण बाहेरचं औषध उपलब्ध करतोच, आपल्याकडे नसलं तरी तुम्ही उपलब्ध करून घ्या. आणि साधारणतः ही फवारणी तुम्ही कधी दिली तुमच्या पपईला ताक आणि गुळची? ताक आणि गुळची साधारणतः एक 2-2.5 महिने. 2-2.5 महिन्याचा असताना तुमचं झाड ज्यावेळेस 2 ते 2.5 महिन्यापर्यंत असेल शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही ताक आणि गुळची फवारणी देऊ शकता. त्याच्यावरती आलेला रोग पाहून, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये त्याचा रोग आहे मित्रांनो, शेंड्यावरती जसं की कुकडा पडतो असा शेंडा त्याचा कुजल्याने होतो मित्रांनो, वाकून जातो. अशा टायमाला जर या परिस्थितीमध्ये तुमची पपईचे झाड तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बाहेरचं कोणतंही त्याला मार्केटिंगवाला औषध न वापरता साधारणतः आपल्या गावरान पद्धतीनं ताक आणि गुळची फवारणी करा. 100% परिणाम तुम्हाला तुमच्या झाडावरती पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये फवारणी ऐकली, यांचे जे काही यांनी 2-3 वगैरे डोस दिले होते, साधारणतः तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थोडेसे याला कमी डोस दिले, हे कशामुळं? कारण पाण्याची कमतरता होती आमच्याकडे. तुमच्याकडे पाण्याची कमतरता म्हणजे असं जर आपण धरलं तर तुम्हाला गॅरंटी नव्हती की आता बाबा फळबाग आपला पुढे वाढेल किंवा येईल आता, कारण गॅरंटीच नव्हती. कारण उन्हाळ्यात एवढं पाणी कमी पडलं की असं वाटतच नव्हतं की आपला फळबाग टिकल म्हणून. इतक्या परिस्थिती राहील समजा. कमी पाऊस आला तरी शेतकऱ्यांचं नुकसान, जास्त आला तरी शेतकऱ्यांचं नुकसान, दोन्ही पद्धतीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. या कारणामुळे बरेच युवा शेतकरी शेतीमध्ये घुसत नाहीत. ते MIDC मध्ये जाऊन कंपन्या सुद्धा करतात, 15,000 रुपये महिन्याला कमवतात. पण शेतीमध्ये मित्रांनो शेती एक असा सारा एक असा व्यवसाय ज्याच्यामध्ये आपण जर 5% गुंतवणूक केली तर उरलेलं 95% फळ आपल्याला मिळतं. पण निसर्ग व्यवस्थित पाहिजे, पाण्याचा स्रोत चांगला पाहिजे, या बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. अशा टायमाला मित्रांनो यांच्याकडे निसर्ग सुद्धा व्यवस्थित नव्हता, पाण्याचा स्रोत तर यांच्या भागामध्ये नाहीच. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा यांनी हे
चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला 50 ते 60% फळ या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी याच्यामुळे आणला आहे कारण तुम्ही बरेच पपईचे बागायतदार पाहिले असतील ज्यांनी 100% उत्पन्न, मोठाले फळं, सगळ्या गोष्टी मित्रांनो. पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच मुद्दा मला स्पष्ट करायचा होता की काही नसताना सुद्धा तुम्ही पपई कशी वाढवू शकता, 50 ते 60% माल तुमच्या हाती कशा प्रकारे लागेल, एवढ्या सगळ्या नुकसानीमध्ये तुम्हाला संयम कसा ठेवायचा आहे, या 2-3 मुद्द्यावर मित्रांनो लक्ष केंद्रित करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता आणि तुम्ही उत्स्फूर्तीने आपल्या शेतीसाठी काम करा, व्यवसाय करा, चांगल्या प्रकारे बागायतदार व्हा, या सगळ्या गोष्टी दृष्टिकोनातून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारचे अजून एखाद्या फळबागावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, हवा आहे, तर मला तुम्ही तेही कमेंट्स करा. तुम्हाला सगळ्या फळबागावर आपण व्हिडिओ उपलब्ध करून देऊ. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एखाद्या चांगल्या प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या आणि जाता जाता आपल्या अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका.